नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ यांनी 90दा तर नामदार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली। शपथविधीनंतर आज हे दोन्ही मंत्री प्रथमच कोल्हापूरमध्ये आले। त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली। यावेळी डोंगळे कुटुंबियाकडून नामदार मुश्रीफ व नामदार आंबेडकर यांचं औक्षण केलं व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व अभिषेक डोंगळे यांनी त्यांचा व मान्यवरांचा सत्कार केला। यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक डोंगळे, पी.जी. शिंदे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शाकीर पाटील, बी.आर. पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील डोंगळे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार केला होता। त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आंबेडकर यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणं सुकर झाले। त्यामुळेच आज मंत्री म्हणून नामदार मुश्रीफ व नामदार आंबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये आगमन होताच गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी भेट दिली। त्यानंतर जिल्ह्यातील महायुतीच्या वतीने त्यांनी ताराराणी चौकातून आयोजित केलेल्या स्वागत रॅलीसाठी रवाना झाले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।